चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हाऊसफुल गर्दी। विद्यार्थ्यांना पुस्तके आणि गणवेश वाटप करत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा। यवतमाळमधील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था। शाळा केवळ 2 खोलीत भरते। शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी। यवतमाळमध्ये तिवसा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत। विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, पुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत। जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद। त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठवाड्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी। ठाकरेंची शिवसेना घेणार बँकांची शाळा। अंबादास दानवे आंदोलन करत बँकांना विचारणार जाब। बुलढाण्यातील शाळेत विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला कारवाईचा इशारा। शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडूनच साफसफाई। वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसेच पाठ्यपुस्तक देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। वर्ध्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी अनुदानित शाळेच्या संस्था चालकांना संप। अनुदानित शाळेतील विविध मागण्यांसाठी संस्था चालकांचा निर्णय। विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी घरी परतावं लागलं। वर्ध्यात शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न। आमदार राजेश उपकाने यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद। 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेत परतले। अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांचं पेन आणि पुस्तक देऊन शाळेत स्वागत। अमरावतीतील चांदूर रेल्वे गटसाधन केंद्र शाळेनं प्रवेशोत्सवानिमित्त शाळेलाच गोकुळधाम बनवलं। तारक मेहताचा उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा करून केलं विद्यार्थ्यांचं स्वागत। यावेळी गावातून विद्यार्थ्यांची फेरी काढण्यात आली। अमरावतीत दर्यापूर तालुक्यात तळ्यात उगवले कमळ। गाळाने भरलेल्या तळ्यात कमळ उगवल्यानं ग्रामस्थ थक्क। गडचिरोलीत शाळा प्रवेशोत्सवासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची हजेरी। मुरखडा येथील शाळेत विद्यार्थ्यांचं केलं स्वागत। शाळा इमारतींच्या बांधकामाबद्दल केलं मार्गदर्शन। दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका। आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा सुरू असणार। आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरात राहू शकत नाहीत। मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। नंदुरबारमधील एका प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय। वाशिममधील जनुना खुर्द गावाने रचला इतिहास। यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेत पटकावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक। वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई। ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 15 आरोपी अद्याप फरार। शिर्डी व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित। सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठीचा निर्णय। यवतमाळच्या दारव्हा आगारात 5 ई-बस दाखल। पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई-बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली। काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यातच बदल्या। काही पोलिसांची चांगली कामगिरी असतानाही बदली केल्यानं आश्चर्य। बुलढाण्यात पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या। जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून पोलीस विभागात महत्त्वाचे फेरबदल। बुलढाण्यात शेगाव इथे एक पेड मां के नाम 2.0 अभियान। सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचे ओबीसी आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश। केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा। गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ। मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरातील नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन। नागरिकांना पवई जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यातून पाणी पुरवठा करणार असल्याने सूचना। लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच। मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून निर्णय।
मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. आणखी 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर. मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर चर्चा होणार. अमरावतीत भातकुलीतील वाटोडा शुक्लेश्वर ते माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक. पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत. पुलाचं काम तातडीनं करण्याची वाहन चालकांची मागणी. डोंबिवलीत रिक्षा चालकांची मुजोरी सुरूच. 4थी सीट घेतल्याने कारवाई केल्याने वाद. रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद. कोल्हापुरात पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी. 339 पोलिसांची यावेळी तपासणी. पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये वाढ. सोलापूरचे डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मनीषा मुसळे अटकेत. कॅन टँक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण. पावसाळ्यात नदीपात्र तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसंडून वाहू लागला. धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटात संरक्षक जाळीतून अनेक दगड रस्त्यावर तर अनेक मोठे दगडही कोसळण्याची शक्यता. महामार्गावर अपघाताची शक्यता. श्वेतपत्रिकेत गेल्या 45 वर्षाचं अवलोकन. यातील केवळ 8 वर्षात एसटीला नफा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 4 जुलै ते 6 जुलै दरम्यान बैठक. संघाच्या प्रांतीय प्रचारकांची बैठक. दिल्लीतील केशव कुंज संघ कार्यालयात बैठक होणार. पुण्यात रेल्वे मुख्य कार्यालयात खासदारांची बैठक. रेल्वे संदर्भात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार. बैठकीला सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर उपस्थित. पुण्यातील वाहतूक कोंडीची गडकरींकडून पाहणी. वाहतूक कोंडी झाल्याने गडकरींचा पाहणी दौरा. वाहतूक कोंडी नियोजनासाठी लवकरच बैठक घेऊ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन. सोलापुरात वारकरी संघटनेकडून अबू आझमींचा निषेध. टाळ वाजवत अबू आझमींच्या वक्तव्याचा निषेध. भारताची संस्कृती मान्य नसेल तर पाकिस्तानात जाण्याचा सल्ला. खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. हिंजवडीतील पाणी तुंबण्याच्या कारणांचा शोध घेण्याची मागणी. दर पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या प्रमाणात वाढ. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी. रत्नागिरीतील नाटे येथील घेरा यशवंतगडाची आमदार किरण सामंतांनी केली पाहणी. किल्ल्याच्या पुनरुत्थानाचं काम प्राधान्याने करणार असल्याचं सामंतांचं आश्वासन. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याची तक्रार. हिंदी सक्तीविरोधात मनसेचं दादरच्या IAS शाळेबाहेर आंदोलन. संदीप देशपांडेंच्या उपस्थितीत आंदोलन. पालकांची स्वाक्षरी मोहीम. सोलापूर पालिकेचे आयुक्त सचिन ओंबास यांची चौकशी होणार. केंद्र सरकारने राज्य मुख्य सचिवांना पत्र दिलंय. तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपुरातील वांजरा येथील स्वप्ननिकेतन प्रकल्पातील 480 EWS सदनिकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण. लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या सुपूर्द. MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अटक करण्याच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात आक्रोश मोर्चा काढला जाणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीकडून मोर्चा. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंकडून हिंदी भाषा सक्तीचं समर्थन. हिंदी आपली राष्ट्रभाषा ती आपल्याला आलीच पाहिजे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. सुमारे 12,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. माणगाव तालुक्यातील कुंडलिका नदीवरील पर्यटकांचं केंद्र असलेला झुलता पूल पाडण्यासाठी नागरिकांचा विरोध. कारवाईसाठी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको करून नागरिकांकडून विरोध.
धाराशिवमध्ये भाजपच्या संकल्प ते सिद्धी अभियान अंतर्गत जनता दरबाराचं आयोजन. सलग दुसऱ्या आठवड्यात जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला राहणार उपस्थित. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची बुलढाण्यात महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक पार. बैठकीत तिन्ही पक्षांनी आपल्या पक्षाची बाजू मांडली. जागा वाटपाबाबत पुढील बैठकांमध्ये चर्चा केली जाणार. राज्यपाल हरिभाऊ बागडेंचा ताफा छत्रपती संभाजीनगरात अडवला. अतिक्रमण विरोधी कारवाईचा विरोध करणाऱ्या आंदोलकांनी ताफा अडवला. पोलिसांकडून राज्यपालांना मार्ग मोकळा. धाराशिवच्या तुळजापुरात समाजवादी पक्षाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न. प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींचं कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारी करण्याचं आवाहन. यवतमाळ दरवा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 2000 गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. माळेगाव साखर कारखान्यासाठी उद्या मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. कारखान्याच्या निवडणुकीसाठी 88.48% मतदान. राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय. मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात. शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. भीमाशंकर खोऱ्यातील कोंढवळ धबधबा प्रवाहित. उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि पांढरा शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्याने परिसरात प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. पुण्यात चासकमान आणि भोरगिरी परिसरात कमी पाऊस. चासकमान धरणाच्या पाणी पातळीत विशेष वाढ नाही. भागातील इतरही धरणांच्या पाणी पातळीत वाढ नाही. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे पाणीसाठा 43%वर. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगा नदी पातळीत घट व्हायला सुरुवात. पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचावर. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची विश्रांती. शेती उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं. धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली. हिंगोलीत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सेनगाव येथील बँकेत शाळा घेत आंदोलन. पुण्यात शेतकऱ्यांनी 4 सूत्री पद्धतीनं बियाणांची लागवड करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. शेतकऱ्यांना फार्मर आयडी सोयाबीन पीक लागवडीबाबत प्रशिक्षण. सिंधुदुर्गात शेतात भात रोप लावणीला सुरुवात. जिल्ह्यात शेतीपूरक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामाला वेग. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 1577 हेक्टर क्षेत्रावर केळी पपई पिकांचं नुकसान. शासनाकडे अहवाल पाठवण्यात आलाय. वाशिममध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसाअभावी पेरणी केलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. अमरावतीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पैसा किडीमुळे शेतकरी हैराण. गोव्याहून पंढरपूरसाठी पायी दिंडी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत पायी दिंडीत सहभागी. पायी दिंडीत सहभागी होत सावंतांनी दिल्या शुभेच्छा. इस्रायलकडून इराणवर पुन्हा मोठा हल्ला. इस्रायलने इराणच्या 6 प्रमुख हवाई तळांवर केला हल्ला. इस्रायलच्या 15 लढाऊ विमानांकडून इराणवर हल्ला. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ऑपरेशन सिंधू. इराणमधून आणखी 285 लोक परतले. आतापर्यंत 1713 नागरिकांना मायदेशी आणण्यात यश. अमेरिकेने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर आपत्कालीन बैठक. आज इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सीची बैठक.
नाशिकच्या मनमाडमध्ये अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई, 10.5 किलो गांजा जप्त, कारवाईत महिलेसह तिघांना अटक. छत्रपती संभाजीनगरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीत अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई, 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात कुशारी येथील शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा, पोलिसांकडून साठा नष्ट, आरोपीवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळा येथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या, 5 दिवसांनंतर मृतदेह आढळला, 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. लोणावळ्यात वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, कुसगाव भागातील धक्कादायक घटना, पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यात तक्रार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.